श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेलं मिशन क्लीनअप आता वाहतूक क्षेत्रात दिसू लागलं। गेल्या 15 दिवसांपासून चालू असलेल्या गुन्हेगारी विरोधी कारवाईनंतर आता नाशिक पोलीस आणि RTO यांनी मिळून मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा पुकारल्याचं पाहायला मिळतं। नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि बिटको चौक परिसरात पोलीस आणि RTOचं संयुक्त पथक उतरलंय। रिक्षांची कागदपत्र पडताळणी, परवाना तपासणी आणि वाहन क्रमांक व बॅच पडताळणी याची सखोल चौकशी केली जाते। माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे RTO विभाग, नंतर पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग असं संयुक्त अभियान राबवत आहेत। जे बेशिस्त रिक्षा चालक आहे, ज्यांच्या रिक्षाचे परमिट कागदपत्र संपलेले आहेत, त्यांच्या अस्तित्वाचा सामान्य नागरिकांना त्रास होतो, अशा मुजोर रिक्षा चालकांवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे रिक्षा चालक जे या व्यवसायात शिरलेले आहे त्यांचा शोधून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे। या ठिकाणी पण RTO विभाग आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक वाहतूक नियंत्रण विभाग 4 यांच्या संयुक्त उपक्रमातून आज या ठिकाणी रेल्वे स्टेशन बिटको चौक येथे 10 रिक्षा चालकांवर कारवाई केलेली आहे। 2 रिक्षा ज्यांचे कागदपत्र संपलेले आहेत किंवा व्हॅलिड परमिट संपलेला आहे अशा पोलिसांना डिटेन केलेला आहे। आणि हा जो उपक्रम आहे तोपर्यंत रिक्षा या ठिकाणी जे रिक्षा चालक जे असंतुलित घटक आहेत अशा कारवाई केली जाणार आहे। RTO अधिकारी स्वतः प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यानं नाशिकमधील मुजोर रिक्षा चालकांना मोठा चाप बसणार असल्याचं स्थानिक नागरिकांच्यातून बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।